अरे दीदीने नमस्कार सर्वांना, मी प्रियंका कांबळे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण डेली रुटीनचा मी ब्लॉग बनवला आहे हा. तर इकडे सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता. सकाळीच मी जे आता 7-8 वाजता उठते, कारण जास्त लवकर उठत नाही आहे, कारण तन्वीची शाळाही नाही आहे आणि दुसरं काही जास्त काम पण नाही आहे. त्यामुळे निवांत उठणं आणि आमचं चाललं आहे. त्यानंतरला चला आपला ब्लॉग आजचा सुरू करूया. आणि इकडे तन्वीच्या मैत्रिणी खेळण्यासाठी आलेल्या आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता त्यांचा थाट सुरू झाला आहे. तन्वी तिकडे ड्रॉइंग करते आणि इकडे तिच्या मैत्रिणी खेळत आहेत. तिचं एक विचित्रच काय असतं, तिला खेळताना ड्रॉइंग पण करायची असते आणि खेळायचं पण असतं. मग तिच्या मूडवर डिपेंड आहे. तर इकडे मी निवांत थोडा वेळ बसलेली. त्यानंतरला मग मी डब्याची तयारी करायला घेतली. पण त्याच्या अगोदर मी करणार होती आज चपाती म्हणजे पुरी आणि आंबारस. तर आता मुली होत्या तर त्यांना काय देऊ. तर इकडे सकाळ सकाळ मला सोनचाफा भेटलेला. त्याचा वास घेत कारण माझं नाक जरा हे झालेलं सर्दीने. तर इकडे मग मी पहिलं पीठ मळून घेतलं पुरीसाठी आणि त्यानंतरला मग मी हे करायला घेणार आहे, आंब्याचा रस करायला, कारण त्यांना मी आज आंबापोळी देणार आहे. आणि बरेच दिवस मी पुऱ्या केल्याही नव्हत्या. तर इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि तुम्ही मुलींची आता मस्ती पाहू शकता काय चालली ती. असू दे असू दे असू दे, अरे बाबा असू दे, तुझी दाखव लवकर. ही कोणाची आहे? हा दाखव. आणि इकडे तर त्या खेळतायत तोपर्यंत म्हटलं मी पुऱ्या करून. अरे दीदीने ते असं गिरबड केलं म्हणून तुम्ही माझा पोलपाट पाहू शकता. हा मी पण छान आहे, पण तिने असं हे केलं ना, कारण मला थोडं किचन माझं थोडं खाली आहे आणि मी उंच आहे, त्यामुळे मला जास्त वाकावं लागतं. त्यामुळे मी माझा पोलपाट मी जरा उंच बनवून घेतलेला आहे. आणि मी स्टूलवरही बसूनही करते, कारण माझी हाईट तेवढी पोचते स्टूलवर बसल्यावरही. आणि मला कम्फर्टेबल होतं लाटायला वगैरे, जास्त वेळ उभं राहण्याची गरज नाही. आणि आपण कसं शेगडी वगैरे मी खाली घेऊ शकत नाही, उभ्यानेच मग त्या गरमीतून खूप त्रास होतो. त्यामुळे मग मी विचार केलेला की मी स्टूल घेऊन बसते आणि त्याच्यावरती चपात्या करते. ते कटिंग बिटिंग मी सगळं स्टूलवर बसूनच करते. आणि ही आपली टेक्निक जुनी आहे, ती तुम्हाला सगळ्यांना घरी माहीतच असेल. गोल गोल पुरी पाहिजे असेल तर हे तांब्याचा हा तांबा खूप जुना आहे, म्हणजे माझे लग्न झालं आहे तेव्हाचा आहे, तिथपासून आहे हा तांब्या. आणि मी पुरी ह्याच तांब्याने गोल करते, कारण ह्या परफेक्ट बनतात. राऊंड शेप ह्याचा परफेक्ट येतो आणि 5-6 पुऱ्या व्यवस्थित बनतात. आणि पोलपाटही मोठे असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर इकडे मी थोड्या बनवून घेते आणि त्यानंतरला मी त्या शेकवणार आहे. तर इकडे आपली पुरी बनवून रेडी झालेत. असं बहुतेक थोड्याच पुऱ्या बनवल्या, जास्त नाही बनवल्या, कारण मुलींसाठीच पाहिजे होते. आणि त्यानंतरला मला दुपारी जायचं होतं बाहेर, तर त्याच्यासाठी मी स्कार्फ बी बांधलेला आणि मग आम्ही निघालेलो आहे बाहेर. म्हणजे आम्ही जाणार आहोत बीचला. यांचा दुपारीच प्लॅन झाला की मी लवकर येतो आहे, आपण बीचला जाऊ. तर तन्वीची सगळी मी इकडे जे तन्वीला लागतं, खेळणी, पाण्याची बॉटल मोठीवाली आणि तिचे कपडे, कारण ती जर बीचवर जात असेल तर पाण्यात गेल्याशिवाय ती राहणार नाही. आम्हाला माहिती आहे, जरी किती खेळली तरी तिला पाण्यातच जायचं असतं. तर म्हटलं जाऊया, कारण तिचं खूप दिवस चाललेलं मामाच्या घरी चल, पण आता तिला मामाच्या घरी पाठवू नाही शकत. त्यामुळे तिला म्हटलं आम्ही फक्त मामाच्या घरी नाही तर बीचवरती. तर ती म्हटली ठीक आहे बीचवर जाऊन, पण मला पाण्यात जाऊन द्यायचं. म्हटलं ठीक आहे आपण पाण्यात जाऊया. आणि तिकडे पाहू शकता तुम्ही तिची एक्साइटमेंट किती आहे. तिला खूप मजा येत होती, कारण खूप दिवस झाले मी बीचवर गेलो नाही. मी एकदम म्हणजे अशा साध्या कपड्यांमध्येच होती, जास्त मी हे नव्हते गेले, जीन्स आणि टॉप घातलेला. त्यानंतर आम्ही इकडे ह्या टायमाला आम्ही मुरुड बीचला नाही गेलेलो, आम्ही कर्दे बीचला गेलेलो. याच्या अगोदर मी एकटी गेलेली आहे. एकटी म्हणजे मी आमच्या ज्या फ्रेंड्स आहेत महिला मंडळ त्यांच्याबरोबर गेलेली. आणि मी हे पण खूप वर्ष गेले नव्हते. म्हटलं तिला जर खेळण्यासाठी चांगली जागा आहे आणि जास्त गर्दी नसणार आहे मेन म्हणजे, त्यामुळे अगोदर आपण कर्दे बीचलाच जाऊया. आणि आत्ता मुरुड बीचला खूप गर्दी असते, त्यामुळे आम्ही पहिलं तिकडे कर्दे बीचलाच गेलो. मला माहीत नव्हतं तरी पण मला रस्ता थोडाफार मला आठवत होता, तर मग आम्ही त्याप्रमाणे गेलो. इकडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आम्ही 4 वाजता निघालेलो, 4-4:15ला, आणि आम्ही पोचलो 5 वाजता. बरोबर आम्ही 5 वाजता पोचलो. हळूहळू गेलेलो,
आणि इकडे तुम्ही पाहू शकता इतका सुंदर वातावरण होतं. पण नंतरला काय झालं, थोडंसं वातावरण हे झालं म्हणजे ढगाळ असं आलेलं आणि नंतरला एकदम संध्याकाळी इतका सुंदर सनसेट आला. आणि त्या टायमाला मग आमचं ॲक्च्युली आम्ही खूप थकलेलो, कारण तन्वी इतकी खेळत होती. पण मला बसून बसून मी जास्त पाण्यात जात नाही आणि इथे ऊन खूप होतं. पायातली चप्पल होती आणि जी रेवत आहे, ही रेत जी असते ती चटके लागत होती अशी होती. तर मी इकडे एकदम बीचच्या कर्दे बीचच्या एकदम पुढे जरा आलेलो, तिथून आतमध्ये गेलो आणि इकडे तुम्ही तन्वीची आणि तिच्या पप्पाची पाण्यातली मजा पाहू शकता. खूप दोघांनी एन्जॉय केला. मला जास्त पाण्यात आवडत नाही, कारण ते खारं चिकट पाणी असतं, त्यामुळे मला ते नाही जमत. मी अजूनही गेलेली नाही आहे. तर इकडं फक्त व्हिडिओसाठी आपल्या इकडे तिकडे मी पळले, बाकी मी नाही गेली जास्त पाण्यात. आणि एन्जॉय केला. मला सनसेट बघायला खूप आवडतो, त्यामुळे मी जास्त करून मी बसून बघत असते कुठे काय करतायत, काय चाललं आहे, कसा सूर्य मावळतो ना, काय दृश्य येतात, ते मला एन्जॉय करायला खूप आवडतं. त्यानंतर मी माझे बहुतेक व्हिडिओ बनवून घेतले, कारण मी त्यासाठीच गेलेली बीचवरती, कारण बरेच दिवसांनी बीचचे व्हिडिओ बनवले नव्हते, शॉर्ट्स वगैरे. तर मी माझ्या त्या कामात होती. या टायमाला माझा ट्रायपॉडही आहे, त्यामुळे मला खूप मज्जा आली व्हिडिओ बनवताना. माझ्या मनासारखे मी व्हिडिओ बनवलेले आणि ह्या दोघांची मस्ती चालूच होती. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि